मंडळी, स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील कॅक्टस गार्डन, ग्लो गार्डन, सरदार सरोवर डॅम, डायनो ट्रेल, जंगल सफारी, व्हॅली ऑफ फ्लॉवर, मेज गार्डन, मियावाकी फॉरेस्ट यासारखी बरीचशी ठिकाणं पाहून झाली होती। आता फक्त शूलपाणेश्वर मंदिर व नर्मदा घाटावरील आरती बघायची राहिली असल्याने स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळून शूलपाणेश्वर मंदिरात जाण्यासाठी रिक्षा पकडली। स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून शूलपाणेश्वर मंदिराचे अंतर साधारण 5 किलोमीटरचे असून हे मंदिर गोरा कॉलनीतील एकता नर्सरीच्या जवळ आहे। प्राचीन शूलपाणेश्वर मंदिर सरदार पटेल सरोवर धरणापासून 5 किलोमीटर दूरवर महाराष्ट्रात स्थित आहे। सरदार सरोवर धरणाच्या निर्मितीमुळे हे प्राचीन शूलपाणेश्वर मंदिर फेब्रुवारी 1994 साली धरणाच्या पाण्यात बुडाले। गुजरात सरकारने नव्या शूलपाणी मंदिराची स्थापना 7 मे 1994 रोजी गोरा कॉलनीतील 160 फूट उंच टेकडीवरती केली। आता सूर्यास्ताची वेळ झाली होती। रिक्षा नर्मदा नदीवरील गोरा पुलावरून मंदिराकडे जात होती। रामराम मंडळी, आता आपण शूलपाणेश्वर मंदिर पाहायला आलेलो आहोत। मंदिराला मोठं आवार असून भाविकांना बसण्यासाठी येथे बाकं आहेत। मंदिरात प्रवेश करताना त्याचे छत व रंगीबेरंगी खांब आपले लक्ष वेधून घेतात। हनुमान व गणपतीचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या गाभाऱ्यात शिरतो। अंधार पडायला लागल्याने मंदिर परिसरातील व मंदिराचे लाइटिंग सुरू केलं होतं। नर्मदा परिक्रमा करणारे परिक्रमावासी परिक्रमेदरम्यान ह्या शूलपाणेश्वर मंदिराला भेट देतात। त्यामुळे हे मंदिर परिक्रमावासियांचे तीर्थक्षेत्र बनलं आहे। आता नर्मदा घाटावरती आरतीची तयारी सुरू झाली असल्याने शूलपाणेश्वर मंदिराच्या पायऱ्या उतरत मी नर्मदा घाटाकडे चालू लागलो। नर्मदा नदीचा उगम अमरकंटकला होऊन ती भरूच जवळ समुद्राला मिळते। ह्या दरम्यानच्या भागात असंख्य लोक नदीकाठी शेती करतात। अनेकांचे उदरनिर्वाह या नदीवर अवलंबून आहेत। बरीच लोक नर्मदा नदीच्या तीरावरती राहतात। यामुळे नर्मदा नदीच्या दोन्ही काठावर राहणाऱ्या लोकांची ही नदी जीवनदायिनी आहे। शतकानुशतके ही लोक नर्मदा नदीला देवीच्या रूपाने पूजतात, तिची आरती करतात। रामराम मंडळी, आता आपण नर्मदा घाटावरती आरती करायला जात आहोत।
नर्मदा घाटावर नर्मदा देवीच्या 2 मूर्त्या आहेत. घाटावरती भाविकांना बसण्याची व्यवस्था केली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा लेझर शो झाल्यावर काही जण बसने किंवा आपापल्या वाहनांनी नर्मदा घाटावरती आरतीसाठी येतात. ही लोक आल्यानंतर आरतीला सुरुवात होते. नर्मदा घाटाजवळील रहिवासी आरतीपूर्वी संगीताच्या साथीने भक्तिगीतं म्हणतात. भक्तिगीतं म्हणून झाल्यावर शंखनाद सुरू होऊन आरतीला सुरुवात झाली. घाटावरील आरतीमध्ये 8 पुजाऱ्यांचा सहभाग होता. त्यांनी धूपारती केली. त्यानंतर 108 दिव्यांनी नर्मदा आरती केली. नर्मदा घाटावरील नर्मदा आरतीमुळे माँ नर्मदा नदीवर असलेलं समाजाचं प्रेम, श्रद्धा व भक्ती पाहायला मिळाली.
घाटावरील आरतीमुळे निर्माण झालेल्या भक्तिमय लहरी व सकारात्मक वातावरण मनात साठवत सर्वजण तिथून निघाले. शूलपाणी मंदिरावरती आणि नर्मदा आरतीवरती बनवलेला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नर्मदे हर, भारत माता की वंदे.